आज या निमित्ताने मला या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की निवडणूक होत असताना आमचं असं मत होतं की राहुरीची निवडणूक असो की बारामतीची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत. आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. मला आजही आठवतं की ज्यावेळेस आर आबांसारखा एक उमदा नेता आपल्यातनं निघून गेला, आम्ही भाजप म्हणून निर्णय केला की आम्ही त्यांच्या विरुद्ध कुठलाही उमेदवार उभा करणार नाही. आम्ही त्यावेळी कुठलाही उमेदवार उभा केला नाही. असं अनेक वेळा घडतं. पण दुर्दैवाने या ठिकाणी आता दोन्हीकडे निवडणुका होत आहेत. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला आणि त्यांना मी सांगितलं, प्राजक्तजी माझी तुम्हाला विनंती आहे, शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा एक जुना जाणता नेता हा आपल्यातनं गेला आहे. हे बाय इलेक्शन आहे. तुम्ही या इलेक्शनमध्ये जर माघार घेतली तर महाराष्ट्राचा जो आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीला धरून अशा प्रकारे आपण निर्णय घ्यावा. आणि एका मिनिटामध्ये प्राजक्त तनपुरे यांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत. त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली. त्याबद्दल त्यांचेही मी जाहीरपणे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कारण हीच संस्कृती आपल्याला अपेक्षित आहे.